नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे पोलीस भरतीचा फॉर्म आहे, तो ए टू झेड कसा फॉर्म फिलअप करायचा, स्टेप बाय स्टेप 100% कसा फॉर्म फिलअप करायचा चूक न करता, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला जे ऑफिशियल साईट आहे पोलीस रिक्रुटमेंट 2025 MHIT.org या साईटवर यायचं आहे आपल्याला. आपण बघू शकतो स्टेप बाय स्टेप आपल्याला नोंदणी करायची आहे, लॉग इन करायचं आहे, अर्ज करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला अर्ज फिलअप करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता स्टार्टिंग डेट 30 नोव्हेंबरपर्यंत आपली एंडिंग डेट राहणार आहे आणि आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. नोंदणी करा इथे क्लिक करून. आपण बघू शकतो साईडला किती दिवस शिल्लक राहिलेले आहे, ते पण आपण बघू शकतो. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आपल्याला नवीन नोंदणी करा, आपले खाते नसल्यास इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केल्याच्या बाद आपल्याला असं इंटरफेस खुलेल ज्याच्यावर आपला आधार नंबर आणि त्या आधारवर आपल्याला एक ओ-टी-पी येईल. ते ओ-टी-पी व्हेरीफाय करायचे आहे मित्रांनो. ओ-टी-पी व्हेरीफाईड केल्याच्या बाद आपण बघू शकतो, की आपली जे ओ-टी-पी आहे ती सक्सेसफुल व्हेरीफाईड झालेली आहे. त्याच्या बाद आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. अशी माहिती आपण बघू शकतो इथं. जो आपला नाव आहे, आपली जन्मतारीख आहे तिथं आपल्याला दिसून येईल. बघा मित्रांनो, समोर आपल्याला जे आपली ईमेल आयडी टाकायची आहे, पासवर्ड आठवणीत राहील असा पासवर्ड सेट करायचा आहे आपल्याला. आपला जो मोबाईल क्रमांक आहे, तो आपला मोबाईल क्रमांक इथं फिलअप करायचा आहे. आपलं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे मित्रांनो इथं. आपलं पूर्ण नाव देवनागरी म्हणजे मराठीमध्ये फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन मी सूचना वाचलेली आहे म्हणून आपल्याला इथं राईट क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकून समोर आपल्याला रजिस्टर करायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्याला असा मेसेज येईल, प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. प्लीज चेक स्पॅम फोल्डर ॲज मेल फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर ॲज स्पॅम. तर आपल्याला ईमेल आय डीवर जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशनचा ईमेल आहे तो बघायचा आहे, त्याच्यावर व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला मित्रांनो. तिथं ईमेलवर आपल्याला एक मेल येईल, त्याच्यावर व्हेरीफाय करा आणि ओके करा. जोपर्यंत आपण व्हेरीफाय करून ओके करू नाही, तोपर्यंत आपल्याला लॉग इन करता येणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आय डी तयार केलेली आहे. आता आपल्याला युजर लॉग इन दिलेला आहे इथं. तर आपल्याला इथं आय डी पासवर्ड टाकून कॅप्चा फिलअप करून लॉग इन करायचं आहे मित्रांनो. आणि जो आपला पोलीस भरतीचा फॉर्म आहे तो फिलअप करणं सुरुवात करायची आहे. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. बघा मित्रांनो, अशा प्रकारे लॉग इन केल्यावर इंटरफेस खुलणार आहे. जे आधार डिटेल्स आहे आपली ते येणार आहे. आपला आधार कार्ड नंबरचं तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानुसार आपलं नाव येणार आहे, मोबाईल नंबर येणार आहे, जन्मतारीख पण आपली दिसणार आहे इथं. आधार कार्डवरचा तुम्हाला इथं फोटो पण दिसून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. त्याच्यासाठी आपल्याला प्रथम अर्ज करायचा आहे. जर आपण छायाचित्र आणि स्वाक्षरी म्हणजे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायला गेलो, तर ते होणार नाही आहे. सर्वप्रथम आपल्याला अर्ज फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. बघा मित्रांनो, जर आपण पहिलं स्टार्टिंगला जर आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायला गेलो, तर आपल्याला असा मेसेज येईल, प्लीज फिल ॲप्लिकेशन फर्स्ट. तर अशा प्रकारे मेसेज दिसणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला पहिलं अर्ज फिलअप करायचा आहे. बघा मित्रांनो, आपण पदासाठी अर्ज करायसाठी इथं क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे इंटरफेस खुलेल. तुम्ही मोबाईलवर भरा किंवा कम्प्युटरवरून. पण स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप करा मित्रांनो. जर एक जरी चूक झाली तर आपण त्या प्रोसेसच्या बाहेर जाऊ मित्रांनो. आपण बघू शकतो आवेदन अर्ज, प्रतिमा अपलोड करणे, शुल्क भरणे, अशा प्रकारे 3 इंटरफेस इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आवेदन अर्जमध्ये
5 प्रकारचे तपशील आपण बघू शकतो. वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील, शैक्षणिक तपशील. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो. ही जी माहिती आहे आधार कार्ड प्रमाणे आलेली आहे. तुमचं नाव, जन्मतारीख तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो का आपल्याला स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे. वडिलांचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाका. तुमचं आडनाव टाका आणि जे रेड स्टार आहे ते पूर्ण डाटा फिलअप करणं अनिवार्य आहे मित्रांनो. तुमचं आईचं नाव इंग्रजीमध्ये टाका आणि ते स्वतःचे नाव देवनागरी म्हणजे मराठीमध्ये टाका. वडिलांचे पूर्ण नाव मराठीमध्ये फिलअप करा. तुमचं आडनाव मराठीमध्ये फिलअप करा. आईचं नाव मराठीमध्ये फिलअप करा मित्रांनो. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे पद. तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म अप्लाय करताय ते इथून निवडायचं आहे. जर तुम्ही जिल्हा पोलीस, बॅट्समॅन, SRPF किंवा ड्रायव्हर म्हणजे चालक पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल तर इथून आपल्याला पद निवडायचं आहे. जसं आपण प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृहासाठी भरत आहोत तर कारागृह शिपाई निवडलेला आहे. त्याच्यानंतर राहणार आहे घटक. कोणत्या घटकमध्ये टाकायचं आहे तुम्हाला. जसं आपण कारागृहासाठी टाकत आहोत तर नागपूरमध्ये फिलअप करून राहिलो. तसंच तुम्ही जर शिपाई जिल्हा पोलीस निवडसाल तर इथं पूर्ण घटकमध्ये आपल्याला सर्व जिल्ह्याची नावं दिसून जाईल. अशा प्रकारे आपल्याला इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. समोर आपण बघू शकतो आरक्षण तपशील. जे आपलं कोणतं आरक्षण असेल, ज्या तुम्ही आरक्षणामध्ये मोडत असाल त्याची माहिती बरोबर फिलअप करायची आहे मित्रांनो. आपण बघू शकतो तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का. जर येत असाल तर होय करा, नाहीतर नाही करा. अंशकालीन आहात का, येस किंवा हो करा किंवा नाही करा. माजी सैनिक असाल तर हो करा किंवा नाही करा. भूकंपग्रस्तमध्ये येत असाल तर हो करा किंवा नाही करा. तुम्ही गृहरक्षक म्हणजे होम गार्ड आहात का, असाल तर हो करा नाहीतर नाही करा. जर तुम्ही अनाथमध्ये येत असाल तर हो करा किंवा नाही करा. तसंच आपण माजी सैनिक ते पण बघू शकतो. समोर आपण बघू शकतो पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का. जर तुम्ही असाल तर हो करा किंवा नाही करा. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त मध्ये येत असाल तर हो करा किंवा नाही करा. जर तुम्ही पोलीस पाल्य आरक्षणास पात्र असाल तर हो करा किंवा नाही करा. अशा प्रकारे जो आरक्षण तपशील आहे आपल्याला फिलअप करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर समोर आपण बघू शकतो आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार आहात का. जर असाल तर हो करा किंवा नाही करा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग म्हणजे आपल्याला इथं आपली जात कास्ट निवडायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जो आपले जात प्रमाणपत्राची माहिती आहे, जावक क्रमांक म्हणजे कास्ट नंबर तो आपल्याला फिलअप करायचा आहे. कोणत्या दिवशी आपण कास्ट काढली त्याची डेट फिलअप करा आणि हे जे माहिती आहे 100% ॲक्युरेट भरा मित्रांनो. जेव्हा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यामध्ये आपल्याला एका अंकासाठी बाहेर काढण्यात येईल मित्रांनो. शिक्षण आपलं 12वी बेसचं राहणार आहे आणि जो उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे 12वीचा डिप्लोमा प्रमाणपत्र त्याच्यावरचा नंबर आपल्याला फिलअप करायचा आहे. आपली जन्मतारीख फिलअप करा. तुमचं वय येतं येऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट करू. समोर आपण बघू शकतो का संपर्क तपशील आहे आपला. जो ॲड्रेस आहे तो आपल्याला बरोबर फिलअप करायचा आहे. संपर्कासाठीचा पत्ता, घर क्रमांक, इमारत क्रमांक जे असेल तुमची इथं फिलअप करा. संपर्कासाठीचा रस्त्याचे नाव, प्रसिद्ध ठिकाण कोणतं असेल तुमचं ते फिलअप करा. आपलं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे. जिल्हा फिलअप करा. तालुका टाका. आपला मुक्काम पोस्ट तुमचा टाका. त्याच्यासोबत पिनकोड टाका मित्रांनो. आणि तुमचा जर स्थायी निवास तपशील आणि संपर्काचा पत्ता एकच असतील तर इथं राईट क्लिक करा. त्यानंतर बघू शकतो मित्रांनो आपण जो आपला धर्म आहे तो धर्म टाका. आपली जात निवडा. पोट जात जे येत असतील ते निवडा
आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात काय? जर तुम्ही असाल तर होय करा, नाहीतर नाही करा. महाराष्ट्राचे अधिवास डोमिसाईल तुम्ही आहात का? जर आपल्याला डोमिसाईल लागणारच आहे. आपला महाराष्ट्राचा रहिवासी असेल तरच आपल्याला पोलीस भरती देता येणार आहे मित्रांनो. आपल्याकडं डोमिसाईल आहे तर आपला डोमिसाईल नंबर टाका आणि कोणत्या डेटला काढलं ते डेट फिलअप करा मित्रांनो. जर तुम्ही कर्नाटक अधिवासमध्ये येत असाल तर होय करा किंवा नाही करा. समोर आपण बघू शकतो मित्रांनो, जे समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो तो प्रवर्ग, जसे की खेळाडू झाले, गोरक्षक, जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अनाथ, माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी, पत्नी, 33% आरक्षण महिला. जर हे कोणी या प्रवर्गात येत असतील तर त्यांनी हा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो आणि इथे येस करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असतील, जसे की इतर मागासवर्गीय झाले, विजा अ झाला, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, एस सी बी सी, खुला प्रवर्गातील महिला, जर कोणी नॉन क्रिमिनल अशा पदामध्ये येत असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल चे डिटेल्स फिलअप करायचे आहे मित्रांनो. होय करा आणि त्याचा नंबर फिलअप करा. कोणत्या डेटला काढली ते डेट फिलअप करा. पोलीस शिपाईच्या पदाच्या भरती विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का? जे आपले फिजिकल फिटनेस आहे पोलीस भरतीसाठी ती तुमची आहे की नाही? तर आपल्याला ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये होय होय करायचं आहे मित्रांनो. आपल्याकडे सी प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहेत का? ज्यांच्याकडे असतील त्यांनी येस करा, होय करा किंवा नाही करा मित्रांनो. समोर आपण बघू शकतो का आपल्याकडे वाहन चालवण्याचे हलके मोटर LMV परवाना आहे का? जर तुमच्याकडे असतील तर होय करा किंवा नाही करा. त्याच्यासोबत आपण बघू शकतो आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याचे बाबतचे प्रमाणपत्र आहेत का? म्हणजे MSCIT. जर तुमची MSCIT होऊन असेल तर होय करा किंवा नाही करा. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आई किंवा वडील पाल्य आहात काय? होय करा किंवा नाही करा मित्रांनो आणि पुढील पृष्ठावर चला. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो आपला शेवटचा टप्पा राहिलेला आहे म्हणजे शैक्षणिक तपशील. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अर्हता 12वी आपली दिलेली आहे आणि इथं आपलं मंडळ टाका किंवा विद्यापीठ टाका. तुम्ही उत्तीर्ण आहात का नाही तर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्या वर्षी तुमची 12वी झालेली आहे, निकाल लागलेला आहे ते वर्ष टाका. प्राप्त गुण टाका आणि टोटल गुण टाका मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का? जर असाल तर होय करा किंवा नाही करा. तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर आहात? तुम्ही कशामध्ये पदवी केलेली आहे ते तर निवडायची आहे मित्रांनो. त्याच्यासोबत नंतर आपण बघू शकतो का पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर आहात काय? जर हो असाल तर होय करा आणि इथं ऑप्शन येईल कशामध्ये केली ते निवडायचं आहे आणि नसेल केली तर नाही म्हणून सिम्पली क्लिक करा. समोर आपण बघू शकतो मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? म्हणजे MSF कॉन्ट्रॅक्ट बेसनुसार करार करून तुम्ही काम करण्यास इच्छुक आहात का? जर तुमचा फायनल लिस्टमध्ये नंबर नाही लागला तर तुमच्या मतानं आहे तुम्ही होय करा किंवा नाही करा मित्रांनो. प्रतिज्ञापत्रावर क्लिक करा आणि अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे प्रिव्ह्यू चेक करा मित्रांनो. जर कोणती चूक झाली असेल तर आत्ताच पहिलेच दुरुस्त करून घ्यायची. एकदाचं जर जतन केलं आपण कन्फर्म फॉर्म लॉक केला तर आपल्याला एडिट करायचं ऑप्शन येणार नाही मित्रांनो. बघा मित्रांनो आपण आपला फॉर्म प्रिव्ह्यू केलेला आहे. आपण बघू शकतो. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही. बघा मित्रांनो.
कोणती चूक झाली तर पुन्हा एडिट करता येणार नाही आहे. अशा प्रकारे आपला फॉर्म जतन करा, कन्फर्म करून टाका. समोर आपण बघू शकतो, आपण जतन केल्यावर आपला टोकन क्रमांक दिसेल. अशा प्रकारे ओके करा. त्याच्यानंतर आपण बघू शकतो होम पेजवर आपल्या जो अर्ज आहे तो फिलअप झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता अप्लाइड पोस्ट प्रिझन कॉन्स्टेबल कारागृहासाठी नागपूर कारागृह. टोकन क्रमांक तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन नंबर येईल. फोटो स्टेटस अजून आपण अपलोड केलेले नाही मित्रांनो. फी ₹350 आपल्याला दिसून येईल. पे नाववरून इथून आपल्याला फी भरायची आहे. जशी आपण फी भरली त्याच्यानंतर आपल्याला कॅन्सल ॲप्लिकेशन, प्रिंट ॲप्लिकेशन, रेसिप्ट प्रिंट याचा ऑप्शन येऊन जाईल मित्रांनो. तर चला, आता आपला फॉर्म पूर्ण फिलअप झालेला आहे. आता आपली स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करायचा राहिलेला आहे मित्रांनो. स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करायसाठी आपल्याला येतं अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपली स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करायचा आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस खुलेल. तुम्ही बघू शकता आपला फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायची आहे. आपला जो फोटो राहणार आहे त्याची लांबी रुंदी बघा मित्रांनो, त्याची जी रुंदी आहे 160 पिक्सल पाहिजे आणि उंची जी आहे ते 200 ते 212 पिक्सेलपर्यंत हवी आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या पिक्सेलच्या कमी जास्त झालेली नको. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊन राहिलेली आहे फोटो रिसाईज करण्यासाठी. तर आपल्याला ॲक्युरेट तेवढ्या पिक्सेलमध्ये एडिट करूनच अपलोड करायचं आहे मित्रांनो. आणि त्याची जे साईज आहे ते 5 KB ते 20 KB पर्यंत ठेवायचे आहे मित्रांनो. तशाच प्रकारे जे आपली साईन आहे, ते आपली सिग्नेचर आहे, त्याचा जो 256 पिक्सेल रुंदी पाहिजे मित्रांनो. आणि जे उंची आहे ते 64 पिक्सल पाहिजे. आणि सिग्नेचरची साईज पण 5 KB ते 20 KB दरम्यानच असायला हवी मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपण सक्सेसफुली फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेला आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या होम पेजवर बघू शकतो का आपण जो फोटो अपलोड केलेला आहे तो असा दिसून येईल. त्याच्या खाली आपले सिग्नेचर येणार आहे आणि जे आधार डिटेल्स आहे ते आता आपण बघू शकतो. तर चला, आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. लास्ट स्टेप आपलं पेमेंट राहिलेलं आहे मित्रांनो. तर पेमेंटवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपला टोकन क्रमांक दिसेल. पुढे जावर क्लिक करा. समोर आपण बघू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस खुलेल जिथे तुमचं पूर्ण नाव दिसेल, टोकन क्रमांक दिसणार आहे. ऑनलाईन भरावर क्लिक करा. जो कॅप्चा दिलेला आहे तो फिलअप करा आणि सबमिटवर क्लिक करा मित्रांनो. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं इंटरफेस येणार आहे. त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, IMPS अशा प्रकारे आहे मित्रांनो. तुम्ही सिम्पली क्रेडिट डेबिट कार्डवर क्लिक करा आणि इथून QR कोड येईल. त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून QR कोडवरून पेमेंट करू शकता. बघा मित्रांनो, क्रेडिट डेबिट कार्डवर क्लिक केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस खुलणार आहे. तुम्ही आता लास्टमध्ये बघू शकता UPI QR कोडवर क्लिक करा. QR कोड येऊन जाईल आणि जी आहे तुमची फीज आहे ते पे करा. अशा प्रकारचा QR कोड येईल मित्रांनो. याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. बघा मित्रांनो, आपण सक्सेसफुली अर्ज भरलेला आहे आणि आपला सक्सेसफुली पेमेंट केलेलं आहे. आपलं पेमेंट सक्सेस झालेलं आहे. अशा प्रकारचे इथे डिटेल्स तुम्ही बघू शकता. कंटिन्यूवर क्लिक करा आणि समोर चला. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे इथं ऑप्शन आलेले आहे. सर्व फॉर्म आपला ॲक्युरेट 100% फिलअप झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता जे आपली पूर्ण डिटेल्स इथं बघू शकता. इथून तुम्ही ॲप्लिकेशन कॅन्सल करायची असेल तर कॅन्सल पण करू शकता. इथूनच आपल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या मित्रांनो, प्रिंट ॲप्लिकेशन. त्याच्यासोबतच जे आपलं पेमेंट केलं त्याची रिसिप्ट पण इथून प्रिंट काढू शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण A to Z प्रोसेस पूर्ण फॉलो करून स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉर्म फिलअप केलेला आहे मित्रांनो. तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि पूर्ण पोलीस भरतीच्या अपडेटसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. त्याच्यावर आपण लहान मोठी अपडेट टाकत असतो. आपल्या चॅनलवर पूर्ण जिल्ह्यानुसार पण माहिती दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तर तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.